बघा आता हे आपण मल्टीग्रेन आटा तयार करून घेतलेला आहे. आपण सर्वात जास्त कडधान्यांचा वापर केलेला आहे. मल्टीग्रेन आटा अजून एका पद्धतीने तयार केला जातो. त्याच्यामध्ये जास्तीत जास्त गहू, तांदूळ, ज्वार, बाजरी हे वापरलं जातं. त्याच्याने आपल्याला चपाती पण बनवता येते. पण हा जो मी आटा तयार करून घेतलेला आहे याच्यामध्ये कडधान्यांचा वापर जास्त केलेला आहे. कडधान्य नेहमीच आपल्या खाण्यात रोज रोज येत नाही. मग अशा पद्धतीने तरी कडधान्य आपल्या खाण्यामध्ये येतील. भाकरी करून, थालीपीठ करून, तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत आपल्याला थालीपीठ वेगवेगळ्या पद्धतीचे भाज्या वगैरे वापरून आपल्याला थालीपीठ बनवता येतात. साधा कांदा वगैरे कोथिंबीर टाकून सुद्धा छान मस्त थालीपीठ बनवता येतं. त्याच्यानंतर आपल्याला भाकरी पण बनवता येते. तर हा मल्टीग्रेन आटा हा सगळ्यांनाच खूप म्हणजे जे डाएट करतात, जिमला वगैरे जातात त्यांच्यासाठी पण खूपच चांगला बेस्ट आहार आहे हा. तर ह्या पद्धतीने तुम्ही पण मल्टीग्रेन आटा बनवून बघा आणि माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आज मी इथे 20 प्रकारचं धान्य वापरून आरोग्यदायी असा मल्टीग्रेन आटा बनवून घेतलेला आहे. तसेच मी इथे एक भाकर पण बनवून घेतलेली आहे आपल्या मल्टीग्रेन आट्यापासून. मी कशा पद्धतीने बनवून घेतलेली आहे ते मी आता तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये दाखवते. नमस्कार मंडळी, मी कमल आहेर. कमल आहेर किचन मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. चला तर मग आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. मल्टीग्रेन आटा बनवण्यासाठी मी इथे 20 प्रकारच्या वस्तू घेतलेल्या आहे. मी काय काय घेतलेले आहे आणि किती प्रमाणात घेतलेले ते मी आता तुम्हाला सांगते. आता वस्तूंचं प्रमाण सांगते मी. मसूर डाळ 250 ग्राम आहे, तूर डाळ 250 ग्राम आहे, उडीद डाळ 250 ग्राम आहे, चना डाळ 250 ग्राम आहे, मठाची डाळ 250 ग्राम आहे, गहू 300 ग्राम आहे. छोटे बघा आपण घेतलेले सोयाबीनची वडी ती आपण 15 ग्राम घेतलेली, चणे 250 ग्राम आहे, मूग 250 ग्राम आहे, चवळी 250 ग्राम आहे, मखाणे एक मोठा बाउल भरून आहे, मुगाची डाळ 250 ग्राम आहे, नागली अर्धा किलो घेतलेली आहे, ज्वारी अर्धा किलो घेतलेली, बाजरी अर्धा किलो घेतलेली आहे, तांदूळ अर्धा किलो घेतलेली आहे, हे आळशीचं बी हे 250 ग्राम आहे, 10 ग्राम जिरे घेतलेली, 5 ग्राम ओवा घेतलेले आहे, 15 ग्राम आपण तीळ घेतलेले. एक सर्व साहित्य आपल्याला भाजून घ्यायचंय. सर्वात आधी आपण नागली भाजून घेऊ. खूप जास्त भाजायचे नाही आपल्याला, थोडं थोडं असं त्याचा ओलावा जो आहे ना तो जाईल. थोडी गरम करून घ्यायची आपल्याला. छान बघा इथे नागली भाजून झाली आपली, काढून घेते आता. आता बघा भाजून झाली, कपड्यावर टाकून घेते. भांड्यात टाकायची नाही कारण की घाम येतो आणि भांडे ओलं होईल. ते इथेच आपण असं कपड्यावर टाकून घेऊ, म्हणजे एक एक गार करून घेऊ याच्यावरती आणि मग आपण पसरट भांड्यामध्ये काढून घेऊ. त्याच पद्धतीने बाजरी पण भाजून घेऊ. बाजरी पण भाजून झाली आपली, ती आता मी काढून घेते. त्याच्यावर नागली टाकून घेतलेली होती ना, ती गार झाल्यावर मी परातीमध्ये टाकून घेतली. आता त्याच कपड्यावर मी पुन्हा बाजरी टाकून घेते. आता बघा व्यवस्थित हे पण थंड झालं. आता मी परातीमध्ये काढून घेते. ते पण आता ज्वारी भाजून घेऊ. भाजून झाली, आता ते काढून घेऊ आपण. आता याच पद्धतीने सर्व भाजून घेते मी. डाळी, तांदूळ सर्व भाजून घेते. सर्व वस्तू इथे भाजून घेतलंय एका परातीमध्ये टाकून. आता सर्व ते व्यवस्थित असं मिक्स करून घेते. आता सर्व मिश्रणे एका डब्यामध्ये टाकून घेते. आता सर्व हे डब्यामध्ये टाकून घेतलंय. आता मी ते गिरणीतनं दळून आणते. दळून आणल्यानंतर आता पुढची प्रोसेस मी तुम्हाला सांगते. सर्व वस्तू आपण भाजून या दळायला नेलेल्या होत्या. आता मी छान मस्त बघा दळून आणलेले आहे. आपण ज्वारीचं बाजरीचं पीठ ज्या पद्धतीने दळतो ना तसं गिरणीतनं मी हे दळून आणलेले. जवळजवळ बघा हे 5.5 ते 6 किलो पीठ भरलंय. मल्टीग्रेन आटा आपला हा तयार झालेला आहे. ह्या मल्टीग्रेन आट्यापासून मी तुम्हाला भाकरी बनवून दाखवते. तर भाकरी बनवून घेऊ त्याच्यात. तर भाकरी बनवण्यासाठी मी आपला मल्टीग्रेन आटा हा एका परातीत घेतलाय. साधं नॉर्मल पाणी घेतलंय. थोडं थोडं पीठ टाकून व्यवस्थित असं
आपण बाजरीची किंवा मग ज्वारीची भाकरी बनवतो ना, ह्या पद्धतीने मळून घ्यायचं. आणि दळताना ना खूप बारीक नाही दळायला लावायचं, म्हणजे काय होईल, बारीक जर दळलं ना तर मग चिकट होईल. व्यवस्थित असं मळून घ्यायचं. थोडं थोडं पाण्याचा हात लावून व्यवस्थित असं पीठ हे मळून घ्यायचं. छान असं पीठ हे मळून घेतलंय. एक असा गोल मी गोळा करून घेतलाय. थोडस खाली पीठ टाकून घेतलं, वरून पण पीठ टाकून घेतलं. हळूहळू ही भाकर आपण अशी टाकून घ्यायची. वरून परत थोडस पीठ लावलं. बघा इथे भाकरी ही अशी बनवून घेतलेली मी. आता ती तव्यावर टाकून घेते. हळू हळूच असं तव्यावरती ती टाकून घ्यायची. आता त्याला आपण पाणी फिरवलं. भाकर आपण उलटून घेऊ. आपण हा जो मल्टीग्रेन आटा तयार करून घेतलेला आहे, तर याच्यापासून आपण भाकरी व थालीपीठच बनवू शकतो. पण अजून एका पद्धतीने मल्टीग्रेन आटा बनवला जातो. त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात गहू, तांदूळ, ज्वार, बाजरी हे वापरले जातं. त्याच्याने आपल्याला भाकरी व पोळी पण बनवता येते. पण आज मी जो मल्टीग्रेन आटा बनवून घेतलेला आहे, त्याच्यामध्ये जास्तीत जास्त कडधान्यांचा आपण वापर केलेला आहे. रोजच्या आपल्या आहारामध्ये कडधान्य हे कमीत कमी खाल्ले जातात. म्हणून या पद्धतीने मल्टीग्रेन आटा तयार करून घेतला तर हा रोजच्या आपल्या आहारामध्ये जाणार म्हणजे जाणार. लहानांपासून मोठ्यांपर्यंत आपल्याला थालीपीठ, वेगवेगळ्या पद्धतीचे भाज्या वगैरे वापरून आपल्याला थालीपीठ बनवता येतात. साधा कांदा वगैरे कोथिंबीर टाकून सुद्धा छान मस्त थालीपीठ बनवता येतात. त्याच्यानंतर आपल्याला भाकरी पण बनवता येते. तर हा मल्टीग्रेन आटा हा सगळ्यांनाच खूप, म्हणजे जे डाएट करतात, जिमला वगैरे जातात, त्यांच्यासाठी पण खूपच चांगला बेस्ट आहार आहे हा. तर ह्या पद्धतीने तुम्ही पण मल्टीग्रेन आटा बनवून बघा. बघा छान आपली मल्टीग्रेन आट्यापासून आपण भाकर जी तयार करून घेतलेली मस्त तयार झाली आहे बघा. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.